गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। नागरिक उन्हाच्या झळांनी त्रासलेले आहेत। विदर्भामध्ये तर उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। एप्रिल महिन्यामध्ये सूर्य आग उगतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही झालेली आहे। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 46.9 अंश सेल्सिअस इतका आहे। अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा सुद्धा ओलांडलाय। यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचा हा सर्वोच्च तापमानाचा खरतर कडाका ठरलेला आहे। वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट सुद्धा पाहायला मिळतोय। प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत। दैनंदिन कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडावं लागते, पण घराबाहेर पडत असताना योग्य ती काळजी घ्या असंही आवाहन केले जाते। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नागपूरवरून जोडले गेलेत अमर काणे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल करोळे। सुरुवातीला आपण जाणार आहोत नागपूरमध्ये। अमर, आम्ही तुमचं दृश्य पाहतोय, तुम्ही डोक्याला रुमाल गुंडाळलेला आहे। मोठ्या प्रमाणात उकाडा आहे आणि त्यामुळे विदर्भातले नागरिक सध्या हैराण झालेले दिसत आहेत। काय तिथली परिस्थिती आहे आणि काय सध्याचं तापमान आहे? श्वेता, 2-3 गोष्टी सांगतो। एक तर गमछा आहे, हा रुमाल नव्हे, आणि दुसरा, नागपुरात दुपारी 10 नंतर आता बाहेर निघायचं असेल ना, तसा गमछा कानाला बांधल्याशिवाय आणि किंबहुना चेहऱ्यावर पूर्ण झाकल्याशिवाय बाहेर पडणं म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असतं। कारण की जे उष्णतेच्या ज्या झळा असतात त्या तीव्र असतात आणि जेवढं ऊन वरनं तापतं त्याचबरोबर नाकान तोंडातून ज्या झळा येऊन त्याचे जे थपेडे असतात त्यामुळे आरोग्यावर अपायकारक परिणाम होऊ शकतात। त्यामुळे नागपुरात साधारणपणे प्रत्येकाच्या कानावर असा झाकलेला असतो आणि हे गमछा बांधूनच बाहेर पडत असतो आणि प्रचंड असं ऊन आहे। एप्रिल महिन्यातच उन्हाचा हा तडाखा आहे, किंबहुना उष्णतेची ही लाट आहे। मी सातत्याने सांगतोय की 10-11 एप्रिल पासून ही उष्णतेची लाट कायम आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून खास करून वराडामध्ये म्हणजे अकोला आणि अमरावती या पट्ट्यामध्ये तर अतिशय उष्णता तीव्र झालेली आहे। आज सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। 46.9 आणि 46.8 टेम्परेचर आता एप्रिल महिन्यातच पोहोचलाय। अख्खा मे महिना पूर्ण राहिलेला आहे। साधारणपणे अर्धा तास कुठे बाहेर राहिलो की तहानेने व्याकुळ होताना माणूस दिसतोय। अगदी आता आपल्यासोबत काही सर्वसामान्य लोक सुद्धा दिसून येत आहे। आपण त्यांच्यासोबत बाहेर पडलं की अगदी तहान कामाला बाहेर पडणं सुद्धा अवघड झालंय आता एप्रिल महिन्यातच। खूप त्रास होत आहे बाहेर निघताना, पण काही महत्वाचे आपले वैयक्तिक कामं असल्यामुळे शेवटी बाहेर निघावं लागतं। तर हे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे। बाहेर पडणं किंवा फिरायला जाणं दुपारच्या वेळेस साधारणपणे टाळायला हवं, कारण की 12 ते 4 ही प्रचंड उन्हाचा तडाखा असतो। सकाळी पण उन्हाची दाहकता जाणवते आणि दुपारी 12 ते 4 तर उन्हाची अक्षरशः चटके बसताना दिसत आहे। आपण आता सिव्हिल लाईन्स परिसरात आहे। रस्त्यावरची वाहतूकच सर्व काही बोलून जाते। खरं तर वर्दळीचा भाग आहे, अनेक शासकीय कार्यालय या परिसरामध्ये असते, प्रचंड वाहनांची वर्दळ असते, पण आता कुठे बाहेर जाताना दिसत नाही। आपल्या एक आजी पण दिसत आहे, वरती छत्री कानाला पूर्ण झाकून बाहेर पडताना दिसत आहे। शहाळाचं दुकान आहे, तिथे साधारणपणे थंड पेय पिण्याकरता लोकांचा कल दिसून येत आहे आणि ही उष्णता अजून पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून नवतपाला वेळ आहे। मे महिना येणार, नवतपा येणार, म्हणजे ही उष्णतेची दाहकता किती तीव्र राहणार याची धसका अनेकांनी घेतलेला आहे। एसी सर्वसामान्यपणे आता दुपारच्या वेळेस फारसे काम करताना दिसत नाही। कूलरमध्ये बसल्यावर थोडीशी उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळतोय, पण 46च्या वरती जेव्हा टेम्परेचर जातं तेव्हा सकाळी तर दाहकता जाणवतात, दुपारी चटके बसतात आणि संध्याकाळी 5 नंतर मी सांगतो बाहेर जाताना कुठेही कानाला न बांधता जाणं म्हणजे आरोग्यास धोका असतो। कारण की उष्णतेची जे झाका येऊन चेहऱ्यावर लागतात, कानाला येऊन धडकतात, त्यामुळे सुद्धा आरोग्यावर परिणाम होत असतात। त्यामुळे प्रचंड असं ऊन आहे आणि संपूर्ण दाहकता संपूर्ण विदर्भात आहे। खास करून अमरावती, अकोला आणि वर्धा इथे तर ऑरेंज अलर्ट आहे आणि तिथे दाहकता सुद्धा जाणवत आहे। अजूनपर्यंत नागपूर आणि त्यामुळे या 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांनी खरं तर योग्य ती काळजी घ्यायला हवी। अमर, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आता आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, तुम्ही गळ्यामध्ये गमछा घेतलेला आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णता आहे, काय सध्या तिथलं वातावरण आहे?
श्वेता, जसं एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना आपण आवश्यक सगळी वस्तू घेऊन जातो, सध्या तसं उन्हात बाहेर पडताना ही वस्तू जर तुम्ही विसरली तर तुमचा आरोग्याशी निश्चितपणे तुम्ही खेळ करताय असं म्हणता येईल. कारण आता संभाजीनगरचं तापमानसुद्धा 44 अंशांपर्यंत गेलेलं आहे. सोबतच गरम वारे आपण बघतोय. दुपारच्या वेळी रस्त्यावर आता लोक निघताय, मात्र खास करून आता टू व्हीलर्स लोक टाळताना दिसत आहेत. त्यांनी जवळपास घरच्या 4 चाकी काढण्याला प्राधान्य देत आहे, कारण उन्हाचा तडाखाच इतका जास्त झाला आहे. त्यात सिमेंटचे रस्ते तापले आहेत की यावरनं जर कोणी चालून दाखवलं अनवाणी पायाने तर तो विक्रमच म्हणावा लागेल, असं काहीच चित्र आणि उष्णतेची परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. खरं तर विदर्भा इतकं तापमान संभाजीनगर किंवा मराठवाड्यात नसतं, मात्र गेले 3 दिवस जवळपास संभाजीनगर 44 अंशांपर्यंत गेलं आहे आणि एप्रिल महिन्यात हा संभाजीनगरचाच गेल्या 25 वर्षातला विक्रम आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या झळा नागरिकांना बसत आहेत. फक्त ऊनच नाही तर गरम वारा यामुळं सुद्धा आता आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. लहान मुलं, वृद्ध सगळ्यांनीच काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेत उन्हात बाहेर पडूच नका अशा पद्धतीचं सांगण्यात आलं आहे. पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेची ही लाट अशीच राहील आणि त्यानंतर अवकाळी पावसाचा एक इशारा दिला आहे. खरं तर अवकाळी पाऊस आला की मोठं नुकसान होतं, मात्र इतक्या तापत्या निश्चित. उन्हात जर अवकाळी पाऊस बरसला तर उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळतो असं आपल्याला चित्र म्हणावं लागेल. मात्र तुर्तास उन्हाची प्रचंड झळा बसत आहे आणि त्यामुळं नागरिकांना चालणं, बोलणं, बाहेर पडणं सगळ्यांचीच मोठी अडचण झालेली आहे. त्यामुळं तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे. जी अगदी, त्यामुळे आता उन्हाचा पारा चढलेला आहे, त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद अमर आणि विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.